कोल्हापूर शहरात शीतपेय विक्रेत्यांच्या अनधिकृत हातगाड्यांची संख्या वाढत चालली असून त्यामुळे वाहतूक आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत। या व्यवसायांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी सकल हिंदू समाजाने केली आहे। सीपीआर रुग्णालयात वापरलेल्या बर्फाचा गैरवापर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाच्या वतीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आलं आहे। या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाने तातडीने लक्ष घालावं अशी मागणी शिवानंद स्वामी, गजानन तोडकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली आहे। कोल्हापूर शहरात रस्त्यांच्या कडेला अनधिकृत शीतपेय विक्रेत्यांची हातगाड्या मोठ्या प्रमाणात उभ्या राहत आहेत। सरबत, ज्यूस, लस्सी आणि इतर पदार्थांची विक्री सार्वजनिक ठिकाणी होत असून यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे। या विक्रेत्यांकडे कोणताही परवाना नसून आरोग्यविषयक नियमांचेही पालन होत नाही असं निदर्शनास आलंय। यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून त्यावर तातडीने उपाययोजना होणं आवश्यक असल्याची अपेक्षा सकल हिंदू समाजाने व्यक्त केली आहे। सीपीआर रुग्णालयात मृतदेहासाठी वापरलेला बर्फ अनधिकृत विक्रेत्यांनी वापरल्याची गंभीर माहिती समोर आली आहे। हा प्रकार अत्यंत धोकादायक असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावी या मागणीसाठी हिंदू समाजाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आलं। आपत्कालीन परिस्थितीत रस्त्यांवरील अनधिकृत गाड्यांमुळे अग्निशमन दल, रुग्णवाहिकांना अडथळे निर्माण होत असून या प्रकरणी तपासणी करून कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे।